गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? आय हो की मस्त आणि मजेत असेल. तर आज तुमच्यासोबत एक गोष्टी शेअर करायची आहे मला. ज्या कामासाठी मी आली आहे ते काम माझी नक्कीच झालेले आहे. आय हो की तुमचा दुआ आणि देवाचा हात असेल माझ्यावर, म्हणून मला ज्या गोष्टीसाठी मी आली होती ते गोष्टी माझी पूर्ण झालेली आहे. ते म्हणते ना, ज्याच्या कोणी नसते त्याच्या देव असते, पण माझ्यासोबत देव आहे. मला असं आहे विश्वास, त्यांच्यावर विश्वास आहे. पण ज्या लोक असे असते इंसानियत, त्याच्यावर विश्वास नाही. कारण की मी सगळंच पाहिलेले आहे. ज्याच्यावर आपण विश्वास करतो खूप मनापासून, तोच माणूस विश्वासघात करतो. म्हणून कधी कोणावर विश्वास नाही करायचा आणि असं बनायचं की जीवनात कधी कोणावर विश्वास नाही व्हावा. आणि खास करून तो आपल्या लोकांवर कधीच विश्वास नाही करायचा. ते कधी आपल्याला धोका देणार, कधी आपल्याला वाईट ठरवणार हे नक्की नसते. पण ज्याच्यासाठी आपण जीवापाड प्रेम करतो तोच माणूस आपल्याला धोका देतो. म्हणून आज माझा विश्वास आणि माझ्या प्रेमावरून विश्वास तुटला आहे. आजपासून मी कोणावर विश्वास नाही करणार. कारण की विश्वास करणं म्हणजे मोठी गोष्ट नाही आहे. विश्वास करू शकतो, पण आता माझ्या कोणावर विश्वास नाही आहे. नाही भावावर, नाही बहिणीवर, नाही कोणावर. जे माझ्यावर जे घडलेलं आहे ना, ते फक्त माझ्या देवाला माहिती आहे की मी कशी परिस्थितीमध्ये राहते आणि कशी माझे जीवन जगून राहिली हे मलाच माहीत आहे. आणि मी असं कोणावर डोळे लावून कोणावर विश्वास नाही करणार. कारण की माझे डोळे आता उघडलेले आहे. आणि मी अशी बनणार नाही एक दिवस की मी कोणालाच का मी इतकी नफरत करते ना आता. लोक म्हणजे माझ्यावर जे असं केलेलं आहे, माझ्यावर अत्याचार, मी त्याच्यावर कधी विश्वास नाही करणार. पण त्याला एकच सांगतो मी, पण कधी कोणावर विश्वास या कोणाचा जीवनामध्ये खेळायचा नाही. कारण की माणूस जर धोका दिला ना, तो जगू शकते. कारण की तो माणूस आहे. पण बाई पण जगू शकते. आज मला चांगली तरीकेनं माहिती आहे ना, आज मला इतकी हिंमत आहे ना. मी माझ्या देवाला एवढंच म्हणते की मला इतकी हिंमत नाही, इतकी कठोर बनव ताकी मी कोणावर विश्वास नाही करणार असे डोळे लावून, ताकी तो धोका देऊ शकते. असा व्यक्तीपासून मी दूरच राहावं आणि कधी मी असं फालतू याच्यामध्ये नाहीच जावं. कारण की माझ्यासोबत जो झालेला आहे ना, त्याच्यावर मी ते कधीच नाही विसरणार. कारण की आज मी जे पण परिस्थितीमध्ये आहे, खरं परिस्थितीमध्ये आहे, याच्यामध्ये नाही भाऊचा साथ ना बहिणीचा साथ. बहीण म्हणते की माझं घर तुटून जाणार, तू माझ्या घरी नको येऊ. एक भाऊ म्हणते का माझ्या घरात आली तर तू पूर्ण घर बरबाद होणार. आज माझे वडील असते, वडिलाची खूप मला सपोर्ट होतं, पण आज ते पण माझ्यापासून दूर झाले. देवाने त्याला पण घेऊन गेले, काय हरकत नाही, पण मी हिंमत हारणार नाही. म्हणून तुम्ही लोक मला इतके सपोर्ट करा की एक दिवस मी जे आज रडून राहिले, मी कधीच नाही रडणार. कारण की मी हमेशा रडत आले ना, हमेशा जीवनाची संघर्ष करत आले, पण आता नाही. म्हणून मी विचार केला की मी माझ्या लेकरं तर दूर आहेस, पण मी माझ्या लेकराला माझ्यापासून नाही आणू शकत. हे पण माझी मजबुरी आहे. पण काय हरकत नाही हो. फक्त तुम्ही लोक मला सपोर्ट करा आणि माझी व्हिडिओ बघत राहा. तुमची हिंमतमुळे मला हिंमत भेटावं, असंच माझी विनंती आहे. आणि मला आज खूप रड येतो. असं वाटतं की मी काही पण करून घेणार, पण नाही करू शकत. हे माझी मजबुरी आहे.